नमस्कार. आपल्या मराठमोळी A1 स्वप्नात किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त खाण्यासाठी गर्दी असते ती म्हणजे व्हेज मराठा. रेस्टॉरंटमध्ये व्हेज मराठा बनवताना कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या जातात याची सर्व माहिती डिटेलमध्ये सांगितली आहे. अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी बनवू शकता. रेसिपी मोठी जरी असली तरी स्टेप बाय स्टेप सर्व माहिती डिटेलमध्ये सांगितली आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मसाल्यासाठी 2 कांदे, 2 मोठे कांदे मी इथे घेतलेत आणि लांब शेपमध्ये हे मी कापून घेतलेत. आता तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा हलकासा गुलाबी रंगापर्यंत भाजून झाला की याच्यामध्ये मी टाकायचे आहे टोमॅटो. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी इथे घेतले. ते पण आपल्याला चांगले मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे. व्हेज मराठा बनवण्याची प्रोसेस तर अशी तर थोडी मोठी आहे, पण शक्य तितकं सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं सांगता येईल याचा मी प्रयत्न केला आहे. या स्टेपला आता याच्यामध्ये जाणार आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रकचे तुकडे. हे पण आपल्याला छान या कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे. हे सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी घेतलं आहे अर्धी वाटी सुक्कं खोबरं. तर हे वेगळं न भाजता हे पण आपण याच्यामध्येच भाजून घ्यायचे. कांदा थोडासा मी बाजूला करून घेते आणि याच्यात थोडंसं तेल टाकूया. एक छोटा चमचा याच्यामध्ये मी तेल ॲड केलं आणि सुक्कं खोबरं आता याच्यात परतून घ्यायचे. सुकं खोबरं थोडंसं परतून झालं की आता इथे मी घेतले आहेत 2 चमचे अख्खे धणे. हे पण आपल्याला मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. पण याच्यामध्ये ॲड करायचे आहेत काही खडे मसाले. त्यासाठी मी घेतले आहेत 2 इंच दालचिनीचे तुकडे, 1 जावित्रीचं फूल, 2 चक्री फूल, 6 ते 7 काळी मिरे, 6 ते 7 लवंगा आणि 2-3 हिरवी इलायची. 1 छोटा चमचा तेल याच्यात मी परत ॲड केलं आणि हे सगळे खडे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. एक मिनिटभर हे मसाले परतून घेतले की आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. मसाला आपला इथे भाजून झालेला आहे. सर्व मसाला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा टोमॅटो सगळे मसाले छान सॉफ्ट झालेले. आता एका बाउलमध्ये मी हे काढून घेते. करताना यामध्ये मी काही घेतले आहेत 10 ते 15 काजू, 1 चमचा खसखस घेतली आहे, 2-3 हिरवी इलायची टाकायची आहे आणि आपण जो तव्यामध्ये मसाला भाजला आहे तो याच्यात टाकून अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मसाले थंड झाल्यावर एका मिक्सर जारमध्ये मी काढून घेतले आणि आता याच्यामध्ये ॲड करायची आहे मूठभर कोथिंबीर. याच्यामध्ये मी काही जाड काड्या पण घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये कोथिंबीरचा खूप छान स्वाद असतो. आता याच्यात शक्य तितकं कमी पाणी टाकून हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. अगदी 1 घोटभर पाणी टाकलं. आता हा मी बारीक करून घेते. आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जाणार आहे 2 तेजपत्त्याची पाने. तेजपत्त्याची पाने हलकेसे परतून घेतलं की याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा छान भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये टाकूया 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. हे पण छान परतून घ्यायचं आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये टाकला आहे जिरं पण छान परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले ॲड करायचे आहेत. त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा बेडगी मिरची घेतलेली आहे रंगासाठी. याने रंग खूप सुंदर येतो. 1 चमचा गरम मसाला पावडर घेतला आहे. अर्धा चमचा हळद पावडर टाकल्यानंतर आता सर्व मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लाल तिखट मिरची टाकायची राहिली होती ती आपण टाकून घेऊया. आता छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मी ॲड करणार आहे आपण जी मसाल्याची पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये ॲड करूया. आणि मसाले तेलामध्ये टाकल्याबरोबर एकदम जबरदस्त सुगंध आला आहे. खूप छान सुगंध येतोय मसाल्याचा. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले आता जवळजवळ 10 मिनिटं परतून घ्यायचे.
आणि बघू शकता मसाल्याला आता खूप छान तेल सुटलंय, मस्त छान तरी आली आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी. खूप जास्त आपल्याला पाणी इथे टाकायचं नाही, बस थोडंसं. आता याच्यामध्ये ॲड करूया थोडंसं मीठ. आता छान मस्त लटपटीत अशी ग्रेव्ही आपली इथे तयार झाली आहे. आता आपण याच्यामध्ये टाकायचे कोफ्ते बनवूया. कोफ्ते बनवायसाठी मी इथे घेतले आहे 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी गाजर घेतले. बटाटा आणि गाजर दोन्ही किसणीने किसून टाकले. एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता इथे मी घेतलं आहे पनीर किसून घ्यायचे. 100 ग्रॅमच्या प्रमाणात पनीर मी इथे किसून घेतले. हे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे. अर्धी वाटी हिरवे मटार, 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ, पाव चमचा लाल मिरची पावडर. आणखी काही तुम्हाला व्हेजिटेबल्स याच्यामध्ये ॲड करायचे असेल जसं की कोबी, फ्रेंच बीन्स, हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता या सर्व व्हेजिटेबल्स मी मिक्स करून याचे कोफ्ते बनवून घेणार आहे. बाइंडिंगसाठी यामध्ये ॲड करायचे 2 चमचे बेसन. क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये ॲड करायचे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. याच्याने आपले कोफ्ते छान क्रिस्पी कुरकुरीत असे तयार होतील. सगळ्या व्हेजिटेबल्स व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत. आता याला आपल्याला एक कोफ्त्याचा शेप द्यायचा आहे. एकदम झटपट पटकन हे कोफ्ते तयार होतात. एकदम परफेक्ट कोफ्त्याचा शेप इथं दिलेला आहे. कटलेट किंवा कोफ्त्याचा कुठलाही शेप दिला तर चालेल. सगळे कोफ्ते बनवून आता इथे तयार आहेत. हे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. आता कोफ्ते फ्राय करून घेऊया. तेल छान तापलेलं आहे. मस्त गोल्डन क्रिस्पी हे होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचे. कोफ्त्यांना खूप छान रंग आलेला आहे. आता हे मला झालेले दिसत आहेत, हे मी काढून घेते. लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असे कोफ्ते आपण बनवू शकतो. आणि काय मस्त कोफ्ते इथे माझे तयार झाले आहेत. वाह, पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल इतके सुंदर गोल्डन क्रिस्पी हे कोफ्ते तयार झाले. याच्यामध्ये आपण जे काही सर्व मसाले ॲड केले त्याचा तळताना खूप छान सुगंध येतोय. सगळे कोफ्ते आता इथे माझे तळून घेतलेत. आता मी हे काढून घेते. ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एका बाजूला आपली रेस्टॉरंट महाराष्ट्रीयन स्टाईल ग्रेव्ही इथे तयार झाली आहे. अनेक रेसिपीज आपण यापासून बनवू शकतो. हे कोफ्ते इतके टेस्टी आणि क्रिस्पी झालेत की आपण स्टार्टर रेसिपी म्हणून पण हे खाऊ शकतो. आता यामध्ये मी ॲड करणार आहे 1 चमचा फ्रेश क्रीम, वाटी दही घेतलंय. नीट मिक्स करून घेऊया. याने ग्रेव्हीला छान एक रिचनेसपणा आणि एक थिकनेसपणा पण येईल. आता याच्यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा काश्मीरी, 1 चमचा कसुरी मेथी. आता आपली तयार झाली आहे एकदम परफेक्ट व्हेज मराठा ग्रेव्ही. ही ग्रेव्ही अशी दाटसरच असते. आता गॅसची फ्लेम मी बंद करते. यासाठी एका डिशमध्ये सगळ्यात आधी मी टाकणार आहे आपण बनवलेली ग्रेव्ही. आणि काय मस्त टेक्स्चर आलं आहे ग्रेव्हीला. एकदम छान क्रीमी आणि टेस्टी अशी आपली ग्रेव्ही तयार झाली. आता याच्यावर आपण कोफ्ते ठेवायचे. कोफ्ते सर्व केल्यानंतर पुन्हा याच्यावर आपण ग्रेव्ही टाकून घ्यायची. म्हणजे ग्रेव्हीमधला सर्व स्वाद हा त्या कोफ्त्यांमध्ये उतरतो. आणि याची चव आणखीनच खास बनवण्यासाठी याच्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये टाकले जाते किसलेलं पनीर. ग्रेव्ही आधी व्यवस्थित सर्व करून घ्यायची आणि इथे आपल्याला आता पनीर किसून टाकायचे आणि थोडंसं बटरसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. रेसिपीची डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जाऊन नक्की चेक करा. थोडासा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर. तयार झाली आहे आपली एकदम टेस्टी
व्हेज मराठा रेसिपी व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि एक कमेंट नक्की करा.